एका ठिकाणी कोको कोला विक्रीसाठी एक माणूस बसलेला आहे. त्याचा दिवसभराचा सेल साधारण एक 15,000 होत असेल आणि आता त्याच्या एक्झॅक्ट शेजारी त्याचं कॉम्पिटिशन समजा पेप्सीवाल्याने दुकान स्टार्ट केलं. तुम्ही कदाचित म्हणाल की दोघांचा सेल कदाचित 7,500 असा डिवाइड होऊन जाईल, परंतु नाही. मार्केट रिसर्चनुसार हे दोन्ही लोक कदाचित 30-30 हजार कमवतील. परंतु प्रश्न असा पडेल की आता कॉम्पिटिशनमुळे आमच्या व्यवसायात कसं काय भर पडेल. तर या ठिकाणी एक सोपं उत्तर आहे. जेव्हा तुम्ही कोको कोलाच्या दुकानासमोर जात होते तुमच्या मनात प्रश्न यायचा की मी घेऊ की नको घेऊ. परंतु आता तुम्ही जेव्हा त्या सेम स्पॉटला येत आहे आणि तुम्हाला दिसतंय कोको कोला अँड पेप्सी, तर मनात येणारा प्रश्न असा बनला की मी कोको कोला घेऊ की पेप्सी. आणि त्या प्रश्नामुळे, त्या कंपॅरिझनमुळे इनिशियल प्रश्न घेऊ की नको हा प्रश्न कुठेतरी साईडला पडतो. बऱ्याच वेळी बऱ्याचशा मोठ्या ब्रँड्समध्ये ही स्ट्रॅटेजी बघायला मिळते आणि त्याचमुळे कदाचित हे मार्केट कल्चर तयार झालं असावं. शेजारी शेजारी सगळे कॉम्पिटिशन एकाच लाईनमध्ये दुकान टाकतात आणि सगळ्यांचेही दुकान व्यवस्थित चालतात.